नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 26वा आणि द टॉक्स विथ रमण महर्षी पार्ट 10. बोधवचन. बाह्य जगाने तुमच्यावर किती प्रमाणात सत्ता गाजवावी, बाह्य जगाने तुमच्यावर किती प्रमाणात सत्ता गाजवावी हे केवळ तुमच्याच हातात आहे. हे केवळ तुमच्याच हातात आहे. एक वकील श्री वैद्यनाथ अय्यर यांच्याशी चर्चा चालू आहेत. इतरही लोक बसलेले आहेत. प्रश्न असा विचारला अय्यर साहेबांनी. अज्ञानी माणूस म्हणतो की मी देह आहे आणि ज्ञानी पण म्हणतो की मी पण देहच आहे. तर या दोघांच्या म्हणण्यात काय अंतर आहे? महर्षी म्हणाले, आपले असणेपण हे प्रत्यक्ष सत्य आहे. आपले असणेपण हे प्रत्यक्ष सत्य आहे. ते कुणीच नाकारू शकत नाही. त्याबद्दल कुणी शंकाही घेऊ शकत नाही. त्याला पुराव्याची गरज नाही. कोणत्याही शरीराच्या सीमा असतात, पण सुषुप्तीत गाढ निद्रेत आपण देहापासून स्वतंत्र असतो. म्हणजे आपल्या असण्याला देहाची गरज त्यावेळी अजिबात नसते. तेच असले पण सध्या जागृत अवस्थेत पण आहे आणि स्वप्नावस्थेत पण ते असतेच. पण चूक इथेच होते की जे आपण नाही त्याला आपण अज्ञानामुळे आपण असे समजतो आणि सर्व पेच निर्माण होतो. कारण देह जड आहे. तो म्हणू शकत नाही की मी आहे म्हणून. नाहीतर दहन किंवा दफन करताना त्यांनी विरोध नक्कीच केला असता. पण मी देह आहे असे म्हणणारा तो मात्र जड नाही. पण एकदा मी देह हा समज कवटाळला की देहाचे क्रियाकलाप पण आपोआप चिटकतात. जे सुखदुःखाला, जन्म मृत्यूला किंवा सुखदुःखाच्या भ्रमाला किंवा जन्म मृत्यूच्या भ्रमाला कारणीभूत होतात. पण देह सक्रिय असो वा निष्क्रिय असले पण हे जसेच्या तसेच असते. हेच लक्षात ठेवून ज्ञानी म्हणू शकतो की मी देह आहे म्हणून. हाच फरक त्या दोघांचा मी देह आहे अशा म्हणण्यात किंवा असे समजण्यात आहे. प्रश्न. ज्ञानी मनुष्य मृत्यूच्या वेळी मी देह आहे असे समजणार ना? ज्ञानी मनुष्य पण मृत्यूच्या वेळी मी देह आहे असे समजणार ना? महर्षी म्हणतात, यावेळी पण तो आपले देहाशी तादात्म्य ठेवत नाही. त्यामुळे जीवन मृत्यू त्याला भेद मुळीच वाटत नाही. त्याला आपल्या व्यतिरिक्त दुसरे आहे हा बोध कधीही नसतो. त्याला आपल्या व्यतिरिक्त काही दुसरे आहे असा बोध कधीच नसतो. सर्व काही तोच तो असतो. देह असो देह नसो त्याला त्याचा काहीही फरक पडत नाही. देहाच्या नष्ट होण्याने काही त्याची हानी होत नाही असे त्याला कधी वाटतच नाही. देहाच्या नष्ट होण्याने काही हानी होत आहे असे त्याला वाटतच नाही. देहाला जर वाटत असेल तर आपण मृत होत आहो, दुःखाची गोष्ट आहे, तर तो स्वतः त्याला विरोध करेल, प्रश्न करेल. पण देह जड आहे तो असा प्रश्न करूच शकत नाही. ज्ञानी माणसाला तर जन्म मृत्यूत काही फरक जाणवतच नाही. तो कशाला असा प्रश्न करेल? मग प्रश्न असा येत आला, मग इतके ग्रंथ, इतके शास्त्र, इतके सिद्धांत हे सगळे कुणा करता आहेत? मग इतके ग्रंथ, इतके शास्त्र, इतके सिद्धांत कुणा करता आहेत? महर्षी म्हणाले, ते वास्तविक मी करता नाहीत, ते मिथ्या मी करता आहेत.
इथे लक्षात ठेवणे जरुरी आहे की कृष्णमूर्तीच्या याच्यात वास्तविक मी म्हणजे सेल्फ म्हणजे केवळ आहो हे किंवा असणेपण आणि मिथ्यापण म्हणजे इगो, ज्याला आपण थोडक्यात अमुक तमुक आहो असे समजतो तो इगो, आणि केवळ आहो असे समजतो तो सेल्फ. वास्तविक महर्षी म्हणतात ते वास्तविक मी करता नाहीत, ते वास्तविक मी करता नाही, ते वास्तविक मी करता नाही, ते मिथ्या मी करता आहेत. आपण मृत्यू पाहत आहोत किंवा मृत्यू पावणार हा एक केवळ विचारच आहे, तो तुमचा फर्स्ट हँड अनुभव नाही. इतर मरतात म्हणून तो तुम्ही कॅल्क्युलेशन काढलेला आहे, पण तसा प्रत्यक्ष कोणाला अनुभव नाही. फक्त त्या बाबतीत भीती सुद्धा फक्त भीती आहे, त्याचा धाक वाटतो. ज्याला भीती वाटते त्यालाच दुःख होते, त्या दुःखामुळे त्याला व्यर्थ क्लेश होतात. हे ज्याला कळले त्याच्या दृष्टीने जन्म मृत्यू हे एकाच अस्तित्वाचे भाग आहेत. हे ज्याला कळले त्याच्या दृष्टीने जन्म मृत्यू हे एकाच अस्तित्वाचे दोन भाग आहेत असे वाटले तर म्हणा. अस्तित्वच आहे, हेच कायम आहे आणि तेच सत्य ठरते. प्रश्न, मग मृत्यू म्हणजे काय? देहपात नाही? महर्षी म्हणतात गाढ झोपेत तुमचा देहपात नसतो काय? गाढ झोपेत तुमचा देहपात असतोच. प्रश्न, पण मी जाणतो की मी आता जागा होईल म्हणून, पण मी झोपताना जाणतो की मी आता जागा होईल म्हणून. महर्षी म्हणतात पण हा तुमचा संकल्प झोपण्यापूर्वीचा संकल्प किंवा विचारच नसतो का? पण हा तुमचा झोपण्यापूर्वीचा संकल्प किंवा विचारच नसतो का? संकल्प किंवा विचार करणारा कोण असतो? तेच तुमचे वास्तविक स्वरूप आहे. कोण म्हणजे इगो नाही, तर कोणला आधार जे आधीचे आहो आहे ते आहे. कोण म्हणजे इगो नाही, तर कोणला आधार म्हणजे आधीचे जे आहे ते आहो हे आहे. दिनांक 27/9/36 27/9/36. बोधवचन. कुठलीही वस्तू व मनाची कुठलीही अवस्था ही सतत टिकणारी नाही. कुठलीही वस्तू व मनाची कुठलीही अवस्था ही सतत टिकणारी नाही. निसर्गदत्त महाराज. एक सुपरिचित व्यक्ती आलेली आहे आणि त्यांनी महर्षीविषयी अत्यंत निंदास्पद अशी वक्तव्य केली आहेत. त्याची चर्चा एक भक्त करीत आहे. महर्षी ते सगळे ऐकतात आणि म्हणतात मी त्यांना तसे करण्याची सहर्ष अनुमती देतो. मी त्यांना तसे करण्याची सहर्ष अनुमती देतो. दुसरे पण असे करू शकतात व त्यांच्यामुळे माझ्याकडे कुणी आले नाही तर ती माझी ही मोठी सेवाच ठरेल. मला एकटे सोडा म्हणजे झाले. ते माझ्या विरुद्ध अपमानजनक पुस्तके पण लिहू शकतात. अशा पुस्तकांचा खप पण जास्त असेल. त्यामुळे त्यांना धनप्राप्ती होईल आणि त्यांचा उद्देश सफल होईल असे म्हणून महर्षी हसू लागले. दिनांक 24/9/36 24/9/36. बोधवचन. मी आहे याबद्दलच्या चुकीच्या कल्पना बंधनाला कारणीभूत होतात.
मी आहे याबद्दलच्या चुकीच्या कल्पना बंधनाला कारणीभूत होतात. महर्षीला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, पण इथे त्याचे डायरेक्ट उत्तर आलेले आहे. महर्षी म्हणतात, निर्विचार स्थिती प्राप्त करण्याकरता जे साधन निवडले जाते, निर्विचार स्थिती प्राप्त करण्याकरता जे साधन निवडले जाते ते जसे बीजरूपाने संस्कार मनात असतात त्यालाच अनुकूल राहणारे साधन निवडले जाते. निर्विचार स्थिती प्राप्त करण्याकरता जे साधन निवडले जाते ते जसे बीज रूपाने संस्कार मनात असतात त्यालाच अनुकूल राहणारे साधन असते किंवा साधन निवडले जाते. म्हणूनच साधनेत विविधता आहे. म्हणूनच साधनेत विविधता आहे. तशाच प्रकारचा उपदेश सद्गुरू करत असतात. तशाच प्रकारचा उपदेश सद्गुरू करत असतात. त्यांच्या उपदेशाच्या श्रवणाने देहभावनेची भ्रांती जाते आणि त्या उपदेशाच्या जास्त चिंतन मननाने त्यात अधिकाधिक स्पष्टता येते आणि निधिध्यासनाने हाच आत्मभाव जास्त गडद होऊन तो अनंत आनंदात परिणित होतो. अनंत आनंदात परिणित होतो. दिनांक 27/9/36 27/9/36 बोधवचन. जर शिष्य योग्य प्रकारे वागला नाही तर, जर शिष्य योग्य प्रकारे वागला नाही तर त्याचा एकच अर्थ आहे, त्याला काहीच कळले नाही. त्याचा एकच अर्थ आहे, त्याला काहीच कळले नाही. दिनांक 27/9/1936 दिनांक 27/9/1936 प्रश्न. मी काय संसारात राहून म्हणजे संसार इत्यादीचा त्याग न करता साधन करू शकेल काय? महर्षी म्हणाला, निश्चित तुम्ही साधन करू शकाल. प्रश्न. म्हणजे संसार हा अडथळा नाही म्हणायचा? म्हणजे संसार हा अडथळा नाही म्हणायचा. मग इतक्या साऱ्या धार्मिक ग्रंथात त्यागाचे इतके स्तोम किंवा इतके समर्थन का मांडल्या गेले आहे? महर्षी म्हणतात, संसार केवळ तुमच्याच मनात आहे. संसार केवळ तुमच्याच मनात आहे. प्रत्यक्षात फक्त इंद्रिय ज्ञान आहे. प्रत्यक्षात फक्त इंद्रिय ज्ञान आहे. ते इंद्रिय ज्ञान आहे तसेच असते. ते इंद्रिय ज्ञान आहे तसेच असते. म्हणजे त्यात तुम्हाला काही बदल करता येत नाही. म्हणजे त्यात तुम्हाला काही बदल करता येत नाही. पण त्या संबंधी मोहामुळे संकल्प विकल्प करून ते मात्र म्हणजे इंद्रिय ज्ञान मात्र प्रदूषित केल्या जाते. आणि असे इंद्रिय ज्ञान नित्य वर्तमानातच असते, जे की अतिशय शुद्ध असते. असे इंद्रिय ज्ञान नित्य वर्तमानातच असते, पण त्याची वाटणी भूत भविष्यात केली जाते. त्याच्या अनुभवाची वाटणी भूत भविष्यात केली जाते. तात्पर्य. संसार असे कधीच म्हणत नाही की मी संसार आहे म्हणून. संसार असे कधीच म्हणत नाही की मी संसार आहे म्हणून. जर संसार सदैव असता तर तो गाढ निद्रेत पण असता. म्हणजेच तो अस्थायी आहे. विचार केल्या जातो म्हणूनच आहे. व हा अस्थायी असल्यामुळे त्याच्यात बल नाही, त्याच्यात शक्ती नाही. पण आपले असणे पण हे मात्र सदैव आहे. प्रश्न. आपण तरुणपणीच गृहत्याग का केला? महर्षी हसून म्हणाले, माझे प्रारब्ध. प्रश्न. काय मला पण त्याग करावा लागेल की काय? महर्षी म्हणाले, तुमचे तसे प्रारब्ध असेल तर निश्चित करावा लागणार. तुमचे तसे प्रारब्ध असेल तर निश्चित करावे लागणार. दिनांक 23/10/1936 23/10/1936 बोधवचन.
अशुभ मुहूर्त, शुभ मुहूर्त हे सगळे कल्पनेचे खेळ आहेत. अशुभ मुहूर्त, शुभ मुहूर्त हे सगळे कल्पनेचे खेळ आहेत. प्रश्न. दुर्भिक्ष, महामारी आदी घोर आपत्ती यामध्ये सर्व जग याला सध्या पडलेले आहे. याचे कारण काय? महर्षी म्हणतात, आता याची अनुभूती कोणाला होते आहे बरे? आता याची अनुभूती कोणाला होते आहे? प्रश्न. तुमच्या या प्रश्नांनी माझे मुळीच समाधान होत नाही. तुमच्या या अशा प्रश्नांनी माझे मुळीच समाधान होत नाही. मला प्रत्यक्ष दुःख सर्वत्र दिसते आहे. महर्षी म्हणतात, गाढ निद्रेत याचा कशाचा तुम्हाला पत्ता असतो काय? गाढ निद्रेत याचा कशाचा तुम्हाला पत्ता असतो काय? म्हणजे जेव्हा जगाचे भान नसते तेव्हा तुम्हाला जगाविषयी काहीच वाटत नाही, असेच ना? गाढ निद्रेत याचा कशाचा तुम्हाला पत्ता असतो काय? म्हणजे जेव्हा जगाचे भान नसते तेव्हा तुम्हाला जगाविषयी काहीच वाटत नाही. प्रश्न. पण हा तर भयंकर स्वार्थीपणा झाला म्हणायचा. महर्षी म्हणतात, जग बाहेर नाही आहे. तुम्ही स्वतःला देह मानता म्हणून जग बाहेर वाटते. जग बाहेर नाही, तुम्ही स्वतःला देह मानता म्हणून जग बाहेर वाटते. प्रश्न. ईश्वर पूर्ण आहे तर त्यांनी असे दुःखी कष्टी अपूर्ण जग निर्माणच का केले? महर्षी म्हणतात, हा प्रश्न कोण विचारित आहे? हा प्रश्न कोण विचारित आहे? प्रश्नकर्ता म्हणतो, मी एक व्यक्ती, दुसरे कोण? महर्षी म्हणतात, तुम्ही काय ईश्वरापासून भिन्न आहेत की का? तुम्ही काय ईश्वरापासून भिन्न आहात की काय? असा प्रश्न विचारायला. प्रश्न. म्हणजे मी सतत अंतर्मुख राहू, असेच ना? महर्षी म्हणाले, तुम्हाला डोळे बंद करायला कोण सांगते? फक्त इतकेच करा, प्रथम शोधा स्वतःला व मग जग आत्मरूप वाटेल. पण जर तुम्ही स्वतःला देह इत्यादी समजत असाल तर जग तुम्हाला हे बाहेरच वाशी वाटेल. दिनांक 30/9/1936. 30/9/1936. बोधवचन. साधू संत शिष्याला काय देतात? तर स्वतःला तो विसरेल असे ज्ञान देतात. साधू संत शिष्याला काय देतात? तर स्वतःला तो विसरेल असे ज्ञान देतात. प्रश्न. श्री रामकृष्ण परमहंसांनी स्पर्श मात्रांनी स्वामी विवेकानंदांना दिव्य आनंदाची अनुभूती प्राप्त करून दिली. श्री रामकृष्ण परमहंसांनी स्पर्श मात्राने म्हणजे केवळ स्पर्श करून स्वामी विवेकानंदांना दिव्य आनंदाची अनुभूती प्राप्त करून दिली. हे शक्य आहे काय? हे शक्य आहे काय? महर्षी यावर म्हणाले, तसा श्रीरामकृष्णांचा उद्देश नव्हता. कारण असा आनंद उत्पन्न करून देता येत नाही. पण स्वामीजवळ व्याकुळता ही मुळातच होती, म्हणूनच ते शक्य झाले. शक्तिशाली मन काही काळ दुसऱ्याच्या मनावर असा परिणाम करू शकते, पण हा प्रभाव स्थायी नसतो. तसे असते तर स्वामी विवेकानंद एकाच ठिकाणी शांतपणे बसले असते, इतके फिरले नसते. हा प्रभाव स्थायी नसतो. तसा स्थायी असता तर स्वामी विवेकानंद एकाच ठिकाणी शांतपणे बसले असते, इतके फिरले नसते. प्रश्न. सूर्यमार्ग काय आहे?
आणि चंद्रमार्ग काय आहे, यापैकी कोणता मार्ग सोपा? महर्षी म्हणाले, ज्ञानाला रवी मार्ग असे म्हणतात. ज्ञानाला रवी मार्ग असे म्हणतात व योगाला चंद्रमार्ग असे म्हणतात. ध्यानाला रवी मार्ग म्हणतात आणि योगाला चंद्रमार्ग म्हणतात. शरीरात म्हणे 72,000 नाड्या आहेत. शरीरात 72,000 नाड्या आहेत असे म्हणतात. त्या शुद्ध झाल्या की त्यातून प्राण सुषुम्नातून प्रवाहित होऊन मन सहस्राकार मध्ये विलीन होते. तेथे म्हणे अमृताचा झरा वगैरे आहे. पण या सर्व कल्पनाच आहेत. मनुष्य प्रथम सांसारिक कल्पनेनी ग्रासला आहे. त्यात अजूनही एक निराळी भर पडली. या सर्व कल्पनाच आहेत. मनुष्य प्रथमच सांसारिक कल्पनेनी त्रासला आहे. त्यात अजूनही एक निराळी भर. पण एकमेव लक्ष हे असावायला पाहिजे की सर्व म्हणजे सर्व कल्पनेपासून मुक्ती मिळून संकल्प शून्य आत्मचैतन्याशी अनुसंधान ठेवून तेथेच स्थिर राहता आले पाहिजे. यासाठीच फक्त मी कोण आहे याच्याच मुळाशी जाणे हाच राजमार्ग आहे. सोपा आणि डायरेक्ट म्हणजे थेट मार्ग आहे. प्रथम मतांच्या गलबल्यामुळे जीव त्रासला आहे. त्यात अजून आध्यात्मिक कल्पनांची भर टाकू नका. प्रथमच मतमतांच्या गलबल्यामुळे जीव त्रासला आहे. त्यात अजून आध्यात्मिक कल्पनांची भर टाकू नका. दिनांक 21/10/1936. दिनांक 21/10/1936. बोधवचन. वैयक्तिक मी विरून जाताच वैयक्तिक सुखदुःख हे आपोआप संपते. वैयक्तिक मी विरून जातात वैयक्तिक सुखदुःख ही आपोआप संपते. एक मुसलमान प्रोफेसर आलेले आहेत. त्यांनी विचारले, त्यांचा प्रश्न असा होता, शास्त्रात सदेह तथा विदेह अशा मुक्त पुरुषांचे वर्णन आहे, ते खरे आहे का? शास्त्रात सदेह तथा विदेह मुक्त पुरुषांचे वर्णन आहे, ते खरे आहे का? महर्षी म्हणतात, मुक्ती म्हणून काही गोष्टच नाही तर मुक्त पुरुष हा कुठून असणार? मुक्ती म्हणून काही गोष्टच नाही तर मुक्त पुरुष कुठून असणार? प्रश्न एकदम आश्चर्याने, काय हिंदू धर्मात मुक्तीचे वर्णन वगैरे येत नाही? महर्षी म्हणतात, अहो तुम्हीच नित्यमुक्त आहात. जीवनमुक्त, विदेहमुक्त या सर्व गोष्टी अज्ञानी माणसा करता आहेत. तुम्हीच नित्यमुक्त आहात. जीवनमुक्त, विदेहमुक्त या सर्व गोष्टी अज्ञानी माणसा करता आहेत. वस्तुतः तुमच्या असनेपणाला न मुक्तीचे भान आहे. न मुक्तीचे भान आहे, न बंधनाचे भान आहे. वस्तुतः तुमच्या असनेपणाला न मुक्तीचे भान आहे, न बंधनाचे भान आहे. प्रश्न तुमच्यासारख्या ज्ञानी माणसाकरता तसे कदाचित असेलही, पण आमच्यासारख्या सामान्य जनांचे काय? महर्षी म्हणतात, तुम्ही मी तू करता हाच तर मुख्य अडथळा आहे. ज्ञानी माणूस आणि सामान्य माणूस असा तुम्ही भेद करता, हाच तर मुख्य अडथळा आहे.
काय गाढ निद्रेत तुम्ही असा भेद करू शकता काय? गाढ निद्रेत तुम्ही असा भेद करू शकता काय? तर का मी तर अज्ञानी आहे आणि ते तर काय फारच ज्ञानी आहेत, अशा प्रकारचा प्रश्नकर्ता म्हणतो. पण मी ती सुषुप्तीतील अवस्था सध्या आणू शकत नाही ना. पण मी ती सुषुप्तीतील अवस्था सध्या चालू क्षणी आणू शकत नाही ना. महर्षी म्हणतात, असे करण्याची तुम्हाला आवश्यकता पण नाही. असे करण्याची तुम्हाला आवश्यकता पण नाही, कारण त्या तिन्ही अवस्थेत तुमचे असणे पण सदैव अबाधितच आहे, सदैव हजरच आहे. हे सर्व प्रश्न अहमवृत्ती आल्यावरच निर्माण होतात. हे सर्व प्रश्न अहमवृत्ती आल्यावरच निर्माण होतात, की तुम्ही काय ज्ञानी, आम्ही काय अज्ञानी, आम्ही सामान्य, तुम्ही असामान्य, वगैरे वगैरे. प्रश्न, मग मला ही अवस्था कशी प्राप्त होईल? मग मला ही अवस्था कशी प्राप्त होईल? महर्षी म्हणतात, परत तेच, त्याची प्राप्ती वगैरे काहीही होत नाही. त्याची प्राप्ती वगैरे काहीही होत नाही, तुम्हीच ते आहात. त्याची प्राप्ती वगैरे काही होत नाही, तुम्हीच ते आहात. फक्त संकल्प विकल्प कोणाला होतात आहे, इकडे मात्र लक्ष ठेवा. फक्त संकल्प विकल्प कुणाला होत आहे, इकडे लक्ष ठेवा. तेवढेच फक्त पहा. जेव्हा तुम्ही